वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथल्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला शेकडो वांगणीकरांनी उपस्थिती लावत उदंड प्रतिसाद दिला। या महाआरोग्य शिबिराअंतर्गत 1250हून अधिक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। तसंच त्यांना मोफत चष्मे वाटपही करण्यात आलं। शारदा फाउंडेशनच्या माध्यमातून या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं। सरपंच वनिता आढाव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सासूबाईंच्या नावानं शारदा फाउंडेशनची स्थापना केली असून त्याचं उद्घाटनही रुचिता घोरपडे यांच्या हस्ते पार पडलं। या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत रक्तदाब, शुगर तपासणी करण्यात आली। तसंच ENT तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचाविकार तज्ज्ञ, सर्जन आणि बालरोग तज्ज्ञांमार्फतही मार्गदर्शन करण्यात आलं। त्यांना मोफत औषधही देण्यात आली। काराव येथील BR हरणे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयानं त्यासाठी विशेष सहकार्य केलं। त्यांची संपूर्ण टीम या शिबिरात सेवा देण्यासाठी हिरिरीनं कार्यरत होती। तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या देवाभाऊ चष्म्याचं वाटपही उपस्थित रुग्णांना करण्यात आलं। व्हिजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर मान्यता मिळालेलं मेक इन इंडिया देवाभाऊ चष्मा अंधत्व निवारणासाठी अमेरिका, नेपाळ आणि आफ्रिकेसह 140हून अधिक देशांमध्ये पोहोचवला जातोय। साकीब गोरे यांच्या माध्यमातून अशा दृष्टिदोष असलेल्यांची मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासोबत त्यांना मोफत चष्मे वाटप केलं जातं। त्यामुळे या महाआरोग्य शिबिरातही जवळपास 1000हून अधिक लोकांनी आपली नेत्र तपासणी केली। त्यांनाही मोफत देवाभाऊ चष्म्याचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमाबद्दल बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे तसंच भाजपचे ग्रामीण तालुका अध्यक्ष विराज देशमुख यांनी वनिता आढाव आणि शारदा फाउंडेशनच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या। आज सर्वप्रथम मी वांगणीच्या सरपंचताई वनिताताई आढाव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। खरंच आज त्यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी महाआरोग्य शिबिराचं इथे आयोजन केलेलं आहे। म्हणजे सगळे डॉक्टर एका छताखाली त्यांनी आणून उभे केलेले आहेत नागरिकांसाठी आणि नागरिकांचा पण प्रतिसाद खूप उत्स्फूर्त इथे दिसून येते। आजचे सकाळचे 9:30 वाजल्यापासून नागरिक इथे येऊन थांबलेले आहेत या आरोग्य शिबिरासाठी। खरंच म्हणजे नागरिकांना सुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची खूप कळकळ आहे आणि वनिताताईंनी जो शिबिर आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आणि ह्या आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुद्धा एक शारदा फाउंडेशनचं त्यांनी आज इथे इनॉग्रेशन केलेलं आहे। म्हणजे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी एखाद्या फाउंडेशनचं नाव आपल्या पाठीशी असलं तर त्याचा खूप चांगला साथ आपल्याला मिळते, चांगला प्रतिसाद आपल्याला लोकांकडून मिळतो। त्याच्यामुळे आज त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने शारदा फाउंडेशनचं आज इथे स्थापना केलेली आहे आणि त्याचं आम्ही आज उद्घाटन केलेलं आहे। सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे उपस्थिती लावलेली आहे। मी मनापासून पुन्हा एकदा वनिताताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आई तुळजाभवानी प्रार्थना करते की त्यांना निरोगी आयुष्य लाभो। सर्वप्रथम तर वांगणीच्या सरपंच वनिताताई आढाव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी। आणि आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त साधून महाआरोग्य शिबिर, तसेच देवाभाऊ चष्मा व तसेच त्यांनी आज एक शारदा फाउंडेशन म्हणजे आज समाजात काम करताना त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी एक शारदा फाउंडेशनचे त्यांनी आज स्थापन केलेलं आहे आणि खूप चांगला दिवस साधून त्यांनी आज हे चांगलं कार्य आज त्यांनी हातात घेतलेलं आहे। पण त्यांनी आज येणाऱ्या तरुण पिढीला चांगला संदेश दिला आहे आणि आज त्यांच्या या वाढदिवसा दिवशी आरोग्य शिबिरास खूप चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद, एवढा सकाळी खूप चांगला प्रतिसाद लाभला आहे आणि दुपारपर्यंत मला वाटतं इथे खूप जास्त गर्दी होईल आणि जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेतील। आज एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। अतिशय कौतुकास्पद आणि अत्यंत आनंददायी अशी बातमी आहे। विशेषतः वनिता आढाव सरपंच मॅडम यांच्या माध्यमातून बोलण्याचं म्हणजे त्या जरी काही राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्या सरपंच झाल्या असल्या तर ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सर्व धर्मसमभावाची जपणूक केली। ह्या पंचक्रोशीमध्ये, वांगणीच्या पंचक्रोशीमध्ये प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्हाला त्यांची गरज भासली त्यावेळेला कुठल्याही प्रकारची दिरंगा न करता त्यांनी आम्हाला एक सहकार्य केलं आणि त्यांची जी एक मानसिकता आहे ही सहकार्याचीच मानसिकता आहे। मी अभिनंदनमध्ये संस्थेतर्फे, माझ्या सर्व शेलार कुटुंबियातर्फे, सर्व वांगणीच्या ग्रामस्थांतर्फे
आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष या नात्याने मी त्यांना शुभेच्छा देतो. वांगणीतल्या नागरिकांनी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत आपल्याला विजयी करून मोठी जबाबदारी खांद्यावर दिली. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सरपंच वनिता आढाव यांनी दिली. तसंच हा उपक्रम वाढदिवसापुरता मर्यादित न ठेवता शारदा फाउंडेशनच्या माध्यमातून यापुढेही असेच लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सर्वप्रथम नमस्कार. माझा आज वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे वयाचा 1 वर्ष कमी होतो, पण मला खरंच खूप हा वाढदिवस साजरा करताना आनंद ह्यासाठी होतोय की सगळेजण केक कापून आपला आनंद साजरा करतात, पण मी आपल्या नागरिकांचा विचार करून त्यांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ह्यामध्ये आपण त्यांना सेवा देतोय, त्यांना मोफत औषधे देतोय, सर्जरी, बालरोग तज्ज्ञ, परत स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, नाक कान घसाचे डॉक्टर वगैरे आपण इथे एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना बोलवलेलं आहे. नागरिकांना कुठे जायची गरज नाही आहे. त्याबरोबर आपण देवाभाऊ चष्म्याचं सुद्धा मोफत वाटप करत आहोत. पण झाल्यापासून 4था वाढदिवस आहे माझा. पहिल्या वाढदिवसाला मी वृक्षारोपण केलेलं, दुसऱ्या वाढदिवसाला आमचा नागरी सुविधेमधनं जे आपले आमदार लाडके किसनजी कथोरे साहेब यांच्या माध्यमातून सोलरचं ओपनिंग केलेलं, तिसऱ्या वाढदिवसाला शालेय वस्तूंचं वाटप केलं आणि म्हटलं आता नागरिकांसाठी काहीतरी करावं म्हणून हे महाआरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलं. आणि खरंच मला असं वाटलं नव्हतं की आत्ता वाजतायत 11:15 वाजता एवढे 250 ते 300 पब्लिक येतील. मी नागरिकांचा पण खूप खूप आभार मानते. आणि ह्या सर्व गोष्टींचं हे करून आम्ही एक माझ्या सासूबाईंच्या नावाने शारदा फाउंडेशन आयोजित त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे आज. म्हणजे कुठे बरं राजकारणाबरोबर कुठेतरी समाजकारणाची आवड मला आणि माझ्या मिस्टरांना पहिल्यापासूनच आहे, तर राजकारणाबरोबर ही समाजकारणाची जोड. आणि याच्यातनं फाउंडेशनमधनं आम्ही विविध नंतर उपक्रम चालू ठेवणारच आहेत. भले मी सरपंच नंतर पदावरनं नसणार आहे, पण आमचं सामाजिक कार्य कुठेच थांबणार नाही. वांगणीतल्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. BR हरणे आयुर्वेदिक महाविद्यालय, व्हिजन फ्रेंड साकीब गोरे, भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून पार पडलेल्या या महाआरोग्य शिबिराला नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, भाजप ग्रामीणचे तालुका अध्यक्ष विराज देशमुख, भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार, दिनेश कथोरे, मदन कडव, शंकर शेलार, API शिवाजी ढवळे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पावसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गायकवाड, अभिजित शेलार, भूषण आढाव, BR हरणे मेडिकल कॉलेजचे डॉक्टर विष्णू बावणे, ग्रामपंचायत सदस्या सर्वस्वी मयेकर, मनीषा गायकवाड, शीतल झांजे, दीपाली कांबरी, मंगेश काळे, ईश्वर शेलार, महेंद्र म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. एकमत न्यूज, वांगणी.